आता लेटेस्टमध्येच सन्माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांची प्रेस कॉन्फरन्स पत्रकार परिषद ही बऱ्याच काही दिवसानंतर इथे पार पडली आणि त्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुंडे साहेबांनी विरोधकांना असलं काही आव्हान दिलंय की त्यांची जे आहे की तळपायाखालची जमीनही हादरून गेली असेल. नमस्कार मित्रांनो, मी योगेश पाबळे स्वागत करतो आपण सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही माझ्या कॉलरला आणि केसालाही धक्का लावू शकत नाही असं आव्हान थेट त्यांनी विरोधकांना इथे केलं. आता विरोधक कोण आहे हे देखील तुम्हाला थोडक्यात सांगू शकतो. मित्रांनो, मुंडे साहेबांची कामगिरी सध्या जर किती बघितली असता तर मागील पटीपेक्षा पण खूप वेगाने इथं वाढली. हालांकि सन्मान्य मुंडे साहेब हे चर्चेत आताच विषय नाही इथे की ते आताच इथे चर्चेत आले. त्यांचा इतिहास जर कधी बघितला तर 2007-08 पासूनचा इतिहास ते आतापर्यंतचा इतिहास, त्यांचा मागील 10 वर्षाचा इतिहास पण खूप जास्त महान आहे. ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी कामं केले ते पूर्ण इमानदारीने कामं केले आणि तेथील भ्रष्ट व्यवस्थेला त्यांनी उखडून फेकले, करप्शन बाहेर काढून फेकले. आणि आता काही ना काही हे महायुती सरकारने, भाजप सरकारने जे काम केलं, त्यांना FDA पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली, तर ते खूपच छान आणि खूपच चांगलं काम त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं असंही म्हणायला काही हरकत नाही. कारण की असं काही खातं आता त्यांच्याकडे देण्यात आलं आहे ते म्हणजे FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, अर्थात जे की अन्न आणि औषधालयाचं मुख्य खातं त्यांच्याकडे दिलं आहे. ते म्हणजे हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून खूप मोठं खातं आहे आणि हेल्थ संदर्भातील खूप चांगलं काम ते सध्या करू लागले. अर्थात जे पण हेल्थ संदर्भात आपला आजार उद्भवतात तर त्याचं कारण त्यांनी बाहेर काढायला सुरुवात केलं आहे. आपल्या खाद्यपदार्थापासून ते जे की इतर विक्री, जे की गुटखा, पान मसाला या सर्व याच्यापर्यंत याच्यावरती त्यांनी निर्बंध इथे लावून दिले, अर्थात बंद करून टाकले. इथपर्यंत देखील त्यांनी हे केलं आहे की जे पण सेलिब्रिटी लोक ॲड्स करतात मोठे जसं की अजय देवगण असेल, शाहरुख खान असेल, अक्षय कुमार असेल, हे जे की विमल पान मसाला गुटख्याची जे की ॲड करते, दाणे दाणे में बसा है केसर का स्वाद, जे की 5 रुपयाच्या पुडीमध्ये ते केसर देत होते, तर त्यांना देखील सांगण्यात आलं त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये FIR दर्ज करण्यात आला आहे आणि तो खटला कोर्टात देखील केला. आता 7 ते 8 जुलैला त्यांना कोर्टात देखील याची नोटीस ही कोर्टाकडून पाठवण्यात आली. अर्थात जे की मुंडे साहेबांनी अशी काही कामगिरी आता सध्या केली आहे की नक्कीच त्यांचं नाव येत्या काळात इतिहासात परत एकदा इथे नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. आता लेटेस्टमध्येच त्यांनी एक पत्रकार प्रेस कॉन्फरन्स पार पडली, त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कामांचा जे काही आठवडाभरामध्ये FDA पदावरती त्यांची नियुक्ती केल्यानंतर केलं त्या सर्व काही कामकाजाचा आढावा त्यांनी प्रेसमध्ये दिला आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये जे की पत्रकारांनी असले काही प्रश्न त्यांना विचारले की नक्कीच ते एकंदरीत हे सत्याला हादरवून देणार आहे. मग काय प्रश्न आहे काय नाही ते संपूर्ण काही बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्वात पहिला प्रश्न त्यांना करण्यात आला त्यांच्या स्वतःच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत, त्यांच्या सुरक्षेबाबत. कारण की तुम्हाला माहिती असेल की मागील 2-3 दिवसामध्ये वाळूज MIDC छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या टीमवर जे की खूप मोठा जीवघेणा हमला इथे करण्यात आला. FDAच्या जे मेन पथक होतं, जे गुटखा पान मसाला जे की घेऊन चाललं होतं एक ट्रक, तर त्या ट्रकला ते फॉलो करत रात्रीच्या 1 ते 1.5 वाजताच्या टायमामध्ये दरम्यान जे आहे की त्या ट्रकचा ते पाठलाग तिथे करत होते. परंतु त्यांची एकटीच गाडी बघून जे की गुंड्यांनी जे की जेवढं पण काही वाळूज MIDCमध्ये गुटखा पान मसाला विक्रेत्याचे जे काही गुंड होते त्यांनी त्यांच्या टीमवरती थेट जीवघेणा हमला केला, गोळी बार तिथे केला. आणि याच्यातूनच जे की पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही जे काही ते कामं ह्या महाराष्ट्रात आता सध्या करू लागले, जी मोहीम तुम्ही राबवू लागले गुटखा मसाला मुक्त आणि इतर भेसळखोरांची जे की वाट तुम्ही लावली तर नक्कीच तुमच्या जीवाला खूप मोठा धोका आहे. तर त्यांनी काय सांगितलं, असा माझा धोका कुठेच नाही. आणि मुंडेंनी पत्रकारांना विरोधकांना उद्देशून उत्तर का दिलं माहिती आहे का? मी फुल प्रोटेक्टेड आहे, असल्या तुमच्या पोकळ धमक्यांना मी बळी पडून माझ्या कामाला कोणताही निर्बंध मी ते लावणार नाही आणि कोणत्याही हालतमध्ये माझं काम मी ते थांबवणार नाही. कारण की माझं काम मी असंच करत राहणार आहे आणि भेसळखोरांची वाट लावल्याशिवाय इथे सोडणार नाही, असं त्यांनी थेट प्रक्षेपण दे की पत्रकार परिषदेमधून प्रेसमधून तिथे सांगितलं आहे. तर एकंदरीत हे दिसून येत आहे की मित्रांनो, जर कधी मुंडे साहेबांसारखे जर कधी असलं काही अधिकारी महाराष्ट्रात परत ते झाले तर नक्कीच महाराष्ट्र हा जे की या कीचडमुक्त झाल्याशिवाय इथे राहणार नाही. लवकरच ही महासत्ता देखील हादरल्याशिवाय इथे राहणार नाही. आणि सन्मान्य मुंडे साहेबांच्या कामाचा आढावा बघितला असता तर जॉईनिंगच्या पहिल्याच आठवड्यामध्ये त्यांनी जे आहे की 200 पेक्षा जास्त जे आहे की याच्यावरती धाड इथे टाकली आणि त्याच्यातून जाई की लक्षावधी रुपयाचा गुटखा पान मसाला भेसळयुक्त जे की अन्नपदार्थ सर्व काही बाहेर काढलं, कोट्यवधी रुपयाचा माल जप्त केला. आणि आता एवढं सर्व काही होत असताना नक्कीच त्यांना FDAच्या पदावरून काढण्याचे षडयंत्र विरोधक आणि राजकारणी नक्कीच करत असेल, परंतु ते देखील आता एवढं सोपं नाही. कारण की मित्रांनो, आता मुंडेंच्या पाठीमागे
एकंदरीत सरकारचाच हात नाही, बल्कि आता आम जनतेचा देखील प्रोटेक्शनचा हात आहे. त्यांच्यासाठी लोक रस्त्यावरती उतरून आंदोलन करायला लागले की यांना जे आहे की शिक्षा मंत्री करा, यांना जे आहे की निवडणूक आयोगाचे मंत्री करा, इतर बऱ्याच काही विविध क्षेत्रामध्ये त्यांना पद द्या, असं जनतेचं म्हणणं आहे. म्हणून म्हटलंय की मुंडेंना हटवणं आता एवढं देखील ते सोपं राहिलं नाही. आणि मित्रांनो, मुंडे साहेबांची प्रेस कॉन्फरन्स पाहिल्यावर एक गोष्ट मात्र क्लिअर झाली की एक एज्युकेटेड माणूस, एक हायली शिकलेला एज्युकेटेड माणूस जे आहे की मुद्द्याच्या बाहेर कधीही बोलत नाही. पत्रकारांनी त्यांना बरेच काही सवाल प्रश्न जवाब केले, परंतु त्यांनी उत्तरं फक्त त्यांच्या कामापुरत्या मर्यादितच इथे दिले. त्यांनी पॉलिटिकल रिलेटेड बरेच काही प्रश्न जे आहे की राजकारणा रिलेटेड त्यांना विचारले, परंतु त्यांनी त्याच्यावरती काहीच बोललं नाही. आणि त्यांना असं देखील सांगितलं की याच्या रिलेटेड मला काहीच विचारू नका, तुम्ही फक्त माझ्या कामाचा आराखडा आणि माझ्या कामा रिलेटेडच प्रश्न विचारा. याच्यातून सिद्ध होतं आहे की एकंदरीत शिकलेला माणूस काय काय करू शकतो आणि कशा पद्धतीने प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला सन्माननीय मुंडे साहेबांविषयी काय वाटतं, तुमचे मत नक्कीच नोंदवा. आणि पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करू शकता. खूप खूप धन्यवाद.